इंजिन गरम झालेले आहेत आणि इथे आपण बघितलं तर रांगेत म्हणजे 1 2 3 अशा एकामागे एक 4 5 6 अशा एक साधारणपणे 10-11 गाड्या आपण बघतोय या लेन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात ज्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत. नेमकं काय कारण आहे या गाड्या बंद होण्याचं हे आपण समजून घेऊया. काय झालं नेमकं, गाड्या का तुम्ही वेळ झाला तुम्ही? 1 तास झाला. अनेकांनी आपले बोनेट ओपन केलेले आहेत जेणेकरून हे इंजिन थंड व्हावं आणि गाडी सुरू व्हावी. त्यांना आपण विचारूयात, कुठे जात आहे? सातारा. सातारा. किती वेळापासून तिथे? जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला इथे. हा, गाडी बंद पडली? हो, गाडी बंद पडलेत. नियोजन व्यवस्थित नाहीये कार्यक्रमाचं, त्याच्यामुळे येणाऱ्या लोकांना गैरसोय निर्माण होते. जर या उद्घाटनाची वेळ जर दुपारची होती तर त्यानुसार ट्रॅफिकचं नियोजन करणं नियोजन योग्य नव्हतं. हा, आता कधी होणार आहे सुरू गाडी? गाडीचं काय सांगता येत नाही, पण मुख्यमंत्र्यांच्या हट्टापायी हे सगळं ट्रॅफिक झालेलं आहे. त्यांनी जर लवकर ओपनिंग केलं असतं सकाळी 7 वाजता तर एवढं ट्रॅफिक झालं नसतं. भरपूर ट्रॅफिक झाले. 3 तास म्हणून टोल नाक्यापासून रांगा लागलेल्या आहेत पूर्ण. आता ते सोडू शकतात सगळं ट्रॅफिक मिसिंग लिंक करून, पण मुख्यमंत्र्यांना येऊन उद्घाटन करायचं आहे. त्यांचा हट्ट आहे की आम्ही येऊन उद्घाटन करणार तरच पब्लिक जाणार. कुठून आलाय? आम्ही मुंबईवरून आलोय. हो, लग्नासाठी चाललोय. 1-1.5 तास झाला इथं थांबलेलो आहे. गाडी बंद पडलेली आहे आमची पण इथंच. आपण ही दृश्य दाखवूयात कशा प्रकारे ह्या सगळ्या गाड्या बंद पडलेल्या आहेत आणि एका रांगेमध्ये या गाड्या लावण्यात आलेल्या आहेत. जशा गाड्या सुरू होतील तसं मग पुन्हा हा प्रवास त्यांचा सुरू होतोय. इथे सगळे कुटुंबासोबत, काही जण लग्नाला निघालेले आहेत, काही जण पुणे साताऱ्याला जात आहेत आणि सगळेच इथे बघा. इथे आपण बघतोय हे बोनेट उघडं ठेवलेलं आहे. बंद पडली गाडी? तुमची गाडी बंद पडली आहे? गाडी बंद पडली? नाही. अच्छा, गरम झाली. इथे सुद्धा कुठून आलात? कुठून आलात? पडली गाडी की फक्त बोनेट ओपन करून ठेवलंय. गरम झाली. जायचंय पुणे. किती वेळ लागेल पुण्यात? काय सांगू, येईपर्यंत किती वेळ लागला? 3 तास. या प्रतिक्रिया आपण बघतो आणि पुढे सुद्धा इथे पण काही लोक सगळ्या गाड्या ओपन ठेवून इथे आपण रांगेत पाहतोय. किती वेळ झाला? 1 तास झाला की. कशाला थांबल्या गाड्या बंद? गाडी गरम झाली. आता एवढं ट्रॅफिक किती आहे सकाळपासून येऊन? किती जायचंय? कराडला. मिसिंग लिंक सुरू होते तोपर्यंत थांबताय का? थांबणार नाही, गाडी गरम झाली मग थांबणार, काय करणार? आता मिसिंग लिंक सुरू होते त्याच्यातनं जा ना. सुरू होईल का आज? आपलं लोकांना उल्लू बनवायचं काम चाललंय. काय सकाळी टायमिंग देत नाहीत, काय नाही करून कसं होणार? सरळ सांगितलं पाहिजे ना टायमिंगवर, बाबा ह्या टायमिंगला होईल किंवा काय होईल. लोकांचं किती सकाळी लोक त्याच्यापासून किती आहेत. एकीकडे माधवी ऊन आहे, या उन्हामध्ये हा सगळा प्रवास सुरू आहे आणि जसं त्यांनी सांगितलं की अनेकांच्या गाड्या इंजिन गरम झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे बोनेट ओपन करून या सगळ्या गाड्या एका साईडला लावलेल्या आहेत. मिसिंग लिंकचं उद्घाटन तासाभरात होईल आणि लवकरात लवकर हा मिसिंग लिंक सुरू झाला तर ही वाहतूक पूर्ववत होईल असं काही जणांचं म्हणणं आहे. आणि काही जणांनी हा जो कार्यक्रमाचा वेळ नियोजित आहे या वेळेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. त्यांचं म्हणणं आहे की सकाळच्या वेळेला जर हे उद्घाटन केलं असतं तर कदाचित या वाहतूक कोंडीतनं आम्हाला त्रास सहन करावा लागला नसता. मात्र अजूनही आपण बघतोय वाहतूक कोंडी अगदी 3-3, 4-4 किलोमीटरवर आहे. कारण आपण खालापूर टोल नाक्यापासून मिसिंग लिंक मध्ये पर्यंत येईपर्यंत 3 तास लागले आणि ऊन आहे आणि या उन्हामधनं हा जेव्हा प्रवास करतो तेव्हा अशा प्रकारे आपण बघतो या सगळी वाहनं एका लाईनीमध्ये लागलेली आहेत आणि साधारणपणे 10-15 ही वाहनं म्हणजे अधूनमधून पण आपण बघितलं तर तिथे सुद्धा अशी वाहनं आहेत जी थांबवलेली आहेत, ती साईडला लावली जात आहेत. मात्र काही जण हा प्रवास या वाहतूक कोंडीतनं पुढे पुणे साताऱ्यापर्यंत करताना पाहायला मिळतात. माधवी, वेदांत, आपण बघतोय जसं तू आता दाखवलेलं आहेस की सूर्य आग उगतोय आणि त्यामुळे जास्तच समस्यांचा सामना या सगळ्या प्रवाशांना करावा लागतोय. तू जेव्हा मुंबईपासून निघालेला होतास तुला किती वेळ लागला आणि तुला एकूणच काय चित्र दिसलं या मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वारापर्यंतच? साधारणपणे शिवाजी पार्कवर जो शासकीय कार्यक्रम होता तो कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही मुंबईहून निघालो आणि मिसिंग लिंकच्या जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आम्ही जातोय. मिसिंग लिंकच्या जिथे प्रवेश
सुरू होतो तिथे आम्ही आहोत, जिथे थोड्याच वेळात उद्घाटन होईल आणि साधारणपणे इथे यायला 3.25 तास आम्हाला लागले आहेत. म्हणजे 12:15 इथे आता वाजलेले आहेत, साधारणपणे 3-3.25 तास लागलेले आहेत. आणि अनेक ठिकाणी मग फूड मॉलच्या तिथे मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. काही जणांनी तिथेच विश्रांती घ्यायचं ठरवलंय, तिथेच काही जण थांबलेली आहेत, तर काही जण मार्गस्थ होत आहेत. त्यांना वाटतंय की जितकं पुढे जाऊ तितकं लोणावळ्याला तरी थांबता येईल, लोणावळ्याला तरी स्टॉप घेता येईल. मात्र इथे मिसिंग लिंक जिथे सुरू होतोय, तिथे जिथे आपण बघितलं हा रस्ता ही जी लेन आहे ती बंद केलेली आहे आणि त्यामुळे म्हणजे एका लेननी या सगळ्या गाड्या पुढे मार्गस्थ होतात आणि इथे एक बॉटल नेक तयार झालाय आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडीची समस्या आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक वाहनं ही इथे बंद पडलेली आपल्याला पाहायला मिळते. इथे चेकिंग केली जाते, ज्यांना खरं निमंत्रण आहे, ज्यांना प्रवेश आहे त्यांनाच, त्याच VIP गाड्यांना आतमध्ये प्रवेश दिला जातो आणि त्यामुळे हा जो रस्ता आहे तो बंद झाल्यामुळे मोठी समस्या आपल्याला इथे पाहायला मिळते आणि पुढे सुद्धा ही वाहतूक कोंडी अगदी 2-3 किलोमीटरवर आपल्याला पाहायला मिळते. वेदांत, जसं तू सांगितलंस की एक लेन बंद करण्यात आली आहे आणि त्यामुळे आपल्याला वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात. मात्र मिसिंग लिंकचं उद्घाटन हेच याचं कारण आहे की मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडलेले आहेत, वीकेंड आहे, ते देखील एक महत्वाचं कारण आहे या वाहतूक कोंडीचं. आम्हाला 7 वाजतील, मग आम्ही जाऊ का नाही जाऊ ह्यांना म्हणतो. माधवी, दोन्ही कारण आहेत. एक तर कारण म्हणजे लॉंग विकेंड आहे, 3 दिवस सलग सुट्ट्या आहेत आणि दुसरीकडे मिसिंग लिंकचं उद्घाटन जे खरं तर पीक आवरला आहे. पीक आवर म्हणजे साधारणपणे आपण बघितलं 7-8 वाजता लोक मुंबई पुणे साताराच्या दिशेने निघत असतात आणि त्यामुळे लोणावळ्याचा जो रस्ता आहे, जो घाट सेक्शन आहे, त्या घाट सेक्शनमध्ये साधारणपणे हे 9-10 वाजता आपल्याला पीक आवर पाहायला मिळतो. ज्यावेळी या पीक आवरमध्ये जेव्हा ही वाहतूक कोंडी झालेली आहे तेव्हा आता 12:15 वाजलेले आहेत आणि 12:15च्या या वेळेमध्येच साधारणपणे 12:30-1च्या वेळेमध्ये हे उद्घाटन आहे आणि त्यामुळेच ही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते. मला सांगा, कुठे जाताय तुम्ही आता? शिरवळला चाललोय आम्ही. हे पोलीस अधिकारी म्हणतात नाही सोडू शकत, 3 वाजता सोडेल उद्घाटन. अहो ते मग लिंक कोणासाठी बांधलाय? आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे, आज मिसिंगच झालाय. मिसिंग लिंक आज 1 तारखेला. टोल नाक्यापर्यंत ट्रॅफिक आहे, आता थोडेफार तरी सोडायला पाहिजे. एवढे जाम लोक झालेले, मिसिंग लिंक ओपन करायला पाहिजे, उद्घाटन मग ते मिसिंग लिंक कोणासाठी करायला पाहिजे ना. आता लहान लहान लेकर आहेत गाडीमध्ये. 70-80 गाड्या बंद पडल्यात, पाणी नाही कोणाकडे प्यायला, नाही बारके पोरांचा. काय अडचणी आहेत सर? वर्स्ट पार्टीज त्या लोकांनी काल स्टार्ट केलं पाहिजे होतं. सगळ्यांना माहिती आहे की नाहीतरी दिस रोड इज अ व्हेरी बिझी रूट, राईट. सगळ्यांना माहिती आहे की 1 मे देर इज 3-4 डेज सुट्टी आहे. तर ऍक्च्युअली दे शुड हॅव इनॉग्रेटेड येस्टरडे. नाही की वेळ चुकला आहे उद्घाटन. ऍब्सोल्युटली पथेटिक आहे. टायमिंग इज व्हेरी बॅड. जे काही केलंय त्यांनी खूप छान केलंय, ठीक आहे, पण आज जे त्यांनी डे सिलेक्ट केलंय ना, दॅट इज व्हेरी बॅड.